हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1950, 1947, 1949, 1952. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 1950 मध्ये झाली. गगनयान मोहीम कोणत्या संस्थेने आखली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. इस्रो या संस्थेने गगनयान मोहीम आखली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात प्रथम जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला? तर दार्जिलिंग येथे भारतात प्रथम जलविद्युत प्रकल्प सुरू झाला होता. पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली पहिले भारतीय स्थळ कोणते? तर युनेस्कोनं जी जागतिक वारसा यादी समाविष्ट केली आहे त्यामध्ये भारतातली ही काही स्थळं आहेत. त्यातलं पहिलं भारतीय स्थळ कोणतं आहे? तर ते आहे अजिंठा लेणी. म्हणून याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2. अजिंठा लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले पहिले भारतीय स्थळ आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्व शिक्षा अभियान कधी सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 2001 साली सर्व शिक्षा अभियान हे सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. विवेक एक्सप्रेस हा भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1. राष्ट्रपती हे राज्यपाल नियुक्त करत असतात. NEP 2020 नुसार शिक्षणात फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2. सतत मूल्यमापन हे NEP 2020 नुसार शिक्षणात फॉर्मेटिव्ह असेसमेंट होय. पुढचा प्रश्न, NEP 2020 नुसार शिक्षकांची भरती कोणत्या चाचणीद्वारे केली जाईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4. NTA CET याद्वारे NEP 2020 नुसार शिक्षकांची भरती ही या चाचणीद्वारे केली जाईल. ऑप्शन नंबर 4. NEP 2020 नुसार मल्टीडिसिप्लिनरी शिक्षणाचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो अनेक विषयांचा अभ्यास. हा NEP 2020 नुसार मल्टीडिसिप्लिनरी शिक्षणाचा अर्थ आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3. NEP 2020 नुसार शिक्षण प्रशिक्षण कोणाद्वारे केले जाईल? तर NCTE याद्वारे NEP 2020 नुसार शिक्षण प्रशिक्षण हे केले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचची निर्मिती कोणत्या धोरणात सुचवली आहे? तर याचं उत्तर आहे NEP 2020 च्या धोरणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचची निर्मिती ही सुचवली आहे. NEP 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणती भाषा शिका असा आग्रह आहे? तर NEP 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा शिका असा आग्रह आहे. पुढचा प्रश्न, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 मध्ये कोणता शैक्षणिक रचना नमूद केली आहे? तर या NEP 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणमध्ये नवीन शैक्षणिक रचना नमूद केली आहे आणि ती कोणती आहे? तर 5+3+3+4 ही शैक्षणिक रचना नमूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, NEP 2020 नुसार मूलभूत शिक्षण कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? तर याचं उत्तर आहे 3 ते 8 वर्ष वयोगटासाठी NEP 2020 नुसार मूलभूत शिक्षण हे लागू आहे. त्यांचा वयोगट काय? तर 3 ते 8 वर्ष हा या वयोगटासाठी NEP 2020 नुसार मूलभूत शिक्षण हे लागू आहे. पुढचा प्रश्न बघूया, NEP 2020 नुसार प्राथमिक शिक्षण कोणत्या माध्यमातून देण्यावर भर दिला आहे? तर NEP 2020 नुसार प्राथमिक शिक्षण ही त्या भागातील जी कोणती स्थानिक भाषा आहे त्या स्थानिक भाषा माध्यमातून देण्यावर भर दिला आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. भारतातील पहिले संगणक कोठे बसवण्यात आले होते? तर भारतात पहिले संगणक हे कोलकाता येथे बसवण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो.
एक्झाममध्ये हमखास कोणते दिन कोणत्या तारखेला येतात यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे दिवस आणि त्यांच्या तारखा हे आठवणीने करून जा, कारण यातून आपल्याला मार्क फिक्स आहेत. भारताच्या कोणत्या राज्याला लँड ऑफ टेम्पल्स म्हटले जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणतं राज्य आहे ज्याला लँड ऑफ टेम्पल्स म्हणतात? तर ओडिसा राज्याला भारतात लँड ऑफ टेम्पल्स असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? तर भारताच्या पहिला महिला पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी, हे याचं बरोबर उत्तर आहे. भारतात दुसरा स्वातंत्र्य लढा असे कोण म्हटले होते? तर महात्मा गांधी हे भारतात दुसरा स्वातंत्र्य लढा असे म्हटले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे? तर आपल्या भारताची राज्यघटना ही ब्रिटन देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे. पुढचा प्रश्न बघूया, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होय. पुढचा प्रश्न बघूया, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न बघूया, भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण आहेत? तर गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कलण यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आहे. बऱ्याच वेळा कोणती पुस्तकं किंवा कादंबऱ्या आणि त्याचे लेखक यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जे हायलाईटमध्ये आहेत किंवा यावरती मोस्ट रिपीटेड देखील प्रश्न असतात, म्हणजे तेच पुस्तकं, ग्रंथ आणि त्यांचे लेखक यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा हमखास मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? आता विचारलंय काय प्रश्न बघा, भारतातलं विचारलंय, जगातलं नाही. तर भारतातलं सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? तर ते आहे थार. पुढचा प्रश्न बघूयात, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर बचेंद्री पाल ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. पृथ्वीचा सर्वात बाह्य थर कोणता आहे? सर्वात जास्त बाह्य थर कोणता आहे? तर याचं उत्तर काय? क्रस्ट हा पृथ्वीचा बाह्य थर आहे. भारतरत्न हा सन्मान सर्वात प्रथम कोणी स्वीकारला आहे? तर सी राजगोपालाचारी यांनी सर्वात प्रथम भारतरत्न सन्मान स्वीकारला. भारताचे सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर मुंबई बंदर हे भारताचे सर्वात मोठे बंदर आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राखीव पोलीस दल म्हणजे CRPFची स्थापना कधी झाली? तर 1939 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPFची स्थापना झाली. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन, नागपूरकर कायद्याचे संपूर्ण नाव काय आहे? तर नागपूर शिक्षण अधिनियम 1947 हे या नागपूरकर कायद्याचे संपूर्ण नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हडप्पा हे स्थळ कोणत्या नदीच्या जवळ आहे? तर हडप्पा हे स्थळ सिंधू नदीच्या जवळ आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.